नमस्कार. श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कॅन्सर या आजाराचं नाव जरी ऐकलं तरी आपण अतिशय घाबरून जातो, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे कॅन्सर हा जीव घेणारा रोग आहे आणि देव करो तो कुणालाच ना हो. परंतु जर आपल्या ओळखीच्या व्यक्तींमध्ये किंवा आपल्या नात्या गोत्यात जर कुणाला कॅन्सर हा रोग झालेला असेल तर तुम्हाला घाबरून जायची अजिबात गरज नाही, कारण की आपल्याकडे कॅन्सरवर रामबाण उपाय आहे आणि याच उपायांनी कॅन्सरचे 3 लाख पेशंट पूर्णपणे बरे झालेले आहे. मग भलेही तो कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो, तुम्हाला कोणत्याही प्रकारची गाठ असो किंवा तो कॅन्सर कुठल्याही प्रकारचा असो, कुठल्याही प्रकारचा कॅन्सर जरी असला तरी तुम्ही या व्हिडिओ मार्फत मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे त्या उपायामार्फत तुम्ही स्वतःला म्हणजे जर कुणाला कॅन्सर झालेला असेल तर तो कॅन्सर त्या व्यक्तीचा पूर्णपणे बरा होऊ शकतो. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी मी तुम्हा सगळ्यांना असं सांगू इच्छिते की जर कुणाच्या काही आरोग्याच्या तसेच आर्थिक समस्या असतील, मुलांच्या शिक्षणाच्या समस्या असतील किंवा मग तुमचा स्वामी सेवेविषयी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. तुमच्या समस्यांवर आपल्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातील प्रभावशाली उपाय दिले जातील, जे केल्याने नक्कीच तुम्हाला फायदाच होईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या शरीरात कुठल्याही गाठीचा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असो, तुम्ही काय करायचं आहे, आपल्या गुरुमाऊलींनी जे उपाय सांगितलेले आहे ते उपाय तुम्हाला करायचे आहे. ते उपाय मी तुम्हाला आता सांगते. तुम्ही खरंच ते उपाय करून बघा, तुम्हाला नक्की त्याचा फरक जाणवेल. तुम्ही नक्की कॅन्सर या रोगातून मुक्त व्हाल, कारण आपल्या गुरुमाऊलींनी 3 लाख कॅन्सरच्या पेशंटला याच उपायांनी बरे केलेले आहे. त्यामुळे मी तुम्हाला आता हे उपाय सांगत आहे. तुम्हाला काय करायचं आहे, वेखंड असतं बघा, वेखंड, ते वेखंड तुम्हाला गोमूत्रात एका साहनीवर उगाळायचं आहे. आता वेखंड तुम्हाला कुठेही भेटेल, खास करून जर तुम्ही दिंडोरीला स्वामी समर्थ केंद्रात गेले तर तिथे तुम्हाला अगदी इझिली वेखंड मिळून जाईल. त्याचसोबत जर तुम्ही एखादं जडीबुटीचं आयुर्वेदिक औषधांचं जर दुकान असेल नाशिकमध्ये, दगडूतेली वगैरे, किंवा किराणा दुकानात पण तुम्हाला वेखंड भेटून जाईल असं मला वाटतं, तर तुम्ही या ठिकाणाहून वेखंड आणू शकता. आणि ते वेखंड तुम्हाला साहनीवर उगाळायचं आहे. साहन बघा, पोळपाट लाटणे वगैरे जिथे भेटतात तिथे तुम्हाला साहन मिळूनच जाईल, किंवा मग दिंडोरीला स्वामी समर्थ केंद्रात सुद्धा तुम्हाला साहन मिळून जाईल. त्याचसोबत जर तुमच्याकडे आपलं स्वामींचं साहित्य जिथे भेटतं, धार्मिक पुस्तकं वगैरे, तिथे सुद्धा तुम्हाला साहन मिळून जाईल. आणि तुम्हाला देशी गाईचं गोमूत्र घ्यायचं आहे. देशी गाईचं गोमूत्र घेऊन तुम्हाला त्या साहनीवर वेखंड उगाळायचा आहे. आणि वेखंड उगाळल्यानंतर तो जो काही पदार्थ तयार होतो असा घट्टसर असा, ते उगाळलेलं वेखंड तुम्हाला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आणि गरम केल्यानंतर तुम्हाला शरीरावर जिथं काही गाठ झालेली आहे कॅन्सरची, त्या गाठीवर तुम्हाला त्या वेखंडचा लेप लावायचा आहे, जो काही गोमूत्रात तुम्ही उगाळलेला आहे. परंतु त्याचा साधारण तुम्हाला चटका बसणार नाही इतपत ते तुम्हाला थोडंसं थंडही करून घ्यायचं आहे. पूर्णपणे थंड नाही करायचं, फक्त त्याचं तुम्ही सहन करू शकाल उष्णता इतपतच तुम्हाला ते थंड करून घ्यायचं आहे. आणि तसंच ते थोडंसं गरम तुम्हाला त्या गाठीवर लावायचं आहे. जिथे शरीरावर तुम्हाला गाठ झालेली असेल तिथे तुम्हाला तो लेप वेखंडचा लावायचा आहे. समजा तुम्हाला शरीरावर कॅन्सरची गाठ नाहीये, परंतु तुम्हाला आतून कॅन्सर झालेला आहे, शरीराच्या आतून तुमच्या त्या कॅन्सरच्या ज्या काही गाठी आहे त्या शरीराच्या आतमध्ये आहे, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे वेखंड उगाळलेलं आहे गोमूत्रातील, तर ते साधारण तुम्हाला 2-1 चमचे ते उगाळलेलं वेखंड थोडंसं कोमट करून 2 चमचे तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे, त्याचं चाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय कॅन्सरसाठी करायचा आहे. आता तुम्हाला पुढचा उपाय सांगते, सप्तरंगी काढा. आता सप्तरंगी काढा तुम्हाला काय करायचा आहे, 2 चमचे जेवणानंतर घ्यायचा आहे. असं तुम्हाला दिवसातून 2 वेळा घ्यायचा आहे. म्हणजे दिवसभरातल्या तुमच्या 2 जेवणांनंतर तुम्हाला हा सप्तरंगी काढा 2-2 चमचे रोज घ्यायचा आहे. आणि तो तुम्हाला पाण्यात मिक्स करून घ्यायचा आहे. आणि सप्तरंगी काढा तुम्हाला दिंडोरीला स्वामी समर्थ केंद्रात नक्की मिळून जाईल, किंवा मग तुमच्या शहरात नाशिक सारख्या ठिकाणी वगैरे जर स्वामी समर्थ महाराजांच्या जिथं वस्तू मिळतात
तर त्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला सप्तरंगी काढा नक्की मिळून जाईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला सप्तरंगी काढा घ्यायचा आहे। आणि सप्तरंगी काढ्याच्या गोळ्या सुद्धा भेटतात। तर सप्तरंगी म्हणून ज्या गोळ्या टॅबलेट असतात त्या तुम्हाला 2-2 घ्यायच्या आहे जेवणानंतर दोन्ही जेवणानंतर 2-2 घ्यायच्या आहे तुम्हाला। तर हाही एक उपाय उत्तम उपाय आहे। त्यानंतर तुम्हाला कॅन्सरवर रामबाण उपाय या उपायाला मानलं जातं आणि तो उपाय म्हणजे रानभेंडीची मुळी तुम्हाला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, मधामध्ये उगाळून किंवा मग गोमूत्रात उगाळून रोज सकाळी त्याचं तुम्हाला चाटण पिऊन घ्यायचं आहे। हा कॅन्सरसाठी रामबाण उपाय मानलेला आहे। परंतु हा उपाय तुम्हाला कमीत कमी 81 दिवस तरी करणं गरजेचं आहे। याच्याने संपूर्णपणे कॅन्सरचा नायनाट होतो। तर रानभेंडीची मुळी सुद्धा तुम्हाला जर नसेल भेटत तर तुम्ही आपल्या स्वामी समर्थ दिंडोरीला स्वामी समर्थ केंद्रात तुम्हाला कॅन्सरवरच्या सगळ्या गोष्टी जे जे उपायात मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते सगळं भेटूनच जातं। तिथेच तुम्हाला रानभेंडीची मुळी सुद्धा भेटून जाईल। आणि रानभेंडी तुम्हाला म्हणजे माहिती असेल, बऱ्याच लोकांनी बघितलेली असतील बघा, जुन्या लोकांनी आपलं जे पडीत वावर असतं, पडीत वावरात अनेक प्रकारची गवतं उगलेली असतात, तिथेच असं एक रानभेंडीचं झाड पण उगलेलं असतं असं छोटंसं, आणि त्याला अशा छोट्या छोट्या बारीक बारीक भेंड्या लागलेल्या असतात ज्या की आपण भाजीसाठी नाही वापरत बघा, पण बघून आपण दुर्लक्ष नक्कीच करतो, पण तीच वनस्पती कॅन्सरसाठी अतिशय उपयुक्त आहे। तुम्हाला तशी मिळाली तर बघा, किंवा मग तुम्ही दिंडोरीला स्वामी समर्थ केंद्रात जाऊन नक्की घेऊन येऊ शकता ती रानभेंडीची मुळी। त्यानंतर अजून एक उपाय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे नारळ असतं, नारळाच्या ज्या शेंड्या असतात त्या नारळाच्या शेंड्या जाळून घ्यायच्या आहे पूर्णपणे, त्याची राख काळी राख बनते त्या नारळाच्या शेंड्यांची। तर ती राख तुम्हाला करायची आहे, तव्यावर वगैरे अशा लोखंडी पाटीत जाळून घ्यायच्या आणि त्या राखेचं रोज तुम्हाला 1 चमचा चाटण मधाबरोबर घ्यायचं आहे, मधाबरोबर मिक्स करून घ्यायचा आणि ते 1 चमचा चाटण तुम्हाला रोज सकाळी उपाशी पोटी चाटून घ्यायचा आहे। हा प्रयोग मी सुद्धा केलेला होता, माझ्या गर्भपिशवीला जेव्हा सूज आलेली होती तेव्हा हा प्रयोग गुरुमाऊलींनीच सांगितलेला होता आणि मी सुद्धा तो प्रयोग केला होता आणि याचा मला खरंच खूप चांगला फायदा झालेला आहे। तर तुम्ही हा उपाय कॅन्सरसाठी पण करू शकता, गुरुमाऊलींनी हा उपाय कॅन्सरसाठी पण करायला लावलेला आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या दिंडोरीला जाऊन गुरुमाऊलींचं दर्शन घ्यायचं आहे, स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांना मनोमन प्रार्थना करायची आहे। त्यानंतर तुम्हाला दवा प्लस दुवा असं याला अनुसरून तुम्हाला धुमावती मातेचा मंत्र 11 वेळा रोज म्हणायचा आहे आणि तो म्हणताना तुम्हाला तुमच्या हाताची ही जी मधली 3 बोटं आहे ही अशी ग्लासमध्ये बुडवायची आहे आणि तुम्हाला ते पाणी तीर्थ म्हणून पिऊन घ्यायचे आहे। आणि त्यानंतर तुम्हाला वल्गा सुक्त हे पण तुम्हाला रोज म्हणायचं आहे आणि वल्गा सुक्त म्हटल्यानंतर तुम्हाला ते पाणी अशाच पद्धतीने हाताची मधली 3 बोटे ग्लासमध्ये बुडून तुम्हाला ते वल्गा सुक्त रोज म्हणायचं आहे आणि त्याचं पाणी तुम्हाला रोज पिऊन घ्यायचं आहे। आता हे जे काही धुमावती मंत्र, वल्गा सुक्त वगैरे हे जे आहे मंत्रस्तोत्र, हे तुम्हाला आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील जे नित्य सेवा पुस्तक आहे यात सगळ्या प्रकारची मंत्र दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ते त्या पुस्तकात इझिली मिळून जातील। तर त्याप्रमाणे तुम्हाला हे सगळं करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आपलं जे काही हे असतं आरोग्य यंत्र, तर आरोग्य यंत्र 165611 हे आरोग्य यंत्र मिळतं दिंडोरीला स्वामी समर्थ केंद्रात। तर ते मंत्र हा तुम्हाला, हे जे आरोग्य यंत्र हे तुम्हाला एका तामनात ठेवायचं आहे देवाच्या, आणि वरतून त्याला अभिषेक सुरू करायचा आहे। अभिषेक पात्र भेटतं बघा दिंडोरीला, तर तुम्हाला अभिषेक सुरू करायचा आहे आणि अभिषेक सुरू केल्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्र हा 1 माळ म्हणायचा आहे आणि हे 1 माळ म्हटल्यानंतर हे जे काही तीर्थ आहे हे तुम्हाला मनोभावे पिऊन घ्यायचं आहे, परंतु ते तुम्हाला रात्रभर तसंच ठेवायचं आहे। ते तीर्थ 1 माळ तुमची म्हणून झाली, तो अभिषेकाचं पाणी त्यात ते आरोग्य यंत्र तसंच तुम्हाला ठेवायचं आहे रात्रभर त्या पाण्यामध्ये आणि सकाळी तुम्हाला ते पाणी तीर्थ म्हणून पिऊन घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे काही आरोग्य यंत्र आहे ना, हे आरोग्य यंत्र तुम्हाला गळ्यात सुद्धा धारण करायचं आहे। गळ्यात धारण करण्यासाठी तुम्हाला ते दिंडोरीला भेटून जाईल। तर अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहे। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपले गुरुपीठ जे आहे त्र्यंबकेश्वरला, तर त्र्यंबकेश्वरला आपल्या पप्पू गुरुमाऊलींचं
पप्पू गुरुमाऊलींचं हॉस्पिटल आहे, तिथील हॉस्पिटलमधील OPD मध्ये त्या डॉक्टरांना तुम्ही तुमचे कॅन्सरचे सगळे रिपोर्ट्स दाखवायचे आहे आणि रिपोर्ट्स दाखवल्यानंतर ते डॉक्टर तुमच्यावर मग उपचार सुरू करतील. तुमचे जे काही उपचार सुरू आहे आधीच्या डॉक्टरांचे ते सुरूच राहू द्या आणि तुमचे रिपोर्ट जेव्हा तुम्ही आपल्या त्र्यंबकेश्वरच्या हॉस्पिटलमध्ये दाखवाल, जे की आपल्या गुरुमाऊलींचंच हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये दाखवाल तर तिथले डॉक्टर तुम्हाला जो काही सल्ला देतील त्याप्रमाणे तुम्ही सगळे उपचार करायचे आहे. तर तुम्हाला मी तर म्हणते, म्हणजे मी सर्वात प्रथम असंच सांगेन की ज्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे त्या व्यक्तीने सर्वप्रथम दिंडोरीला जा आणि दिंडोरीला आपल्या गुरुमाऊलींचे आणि स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावी दर्शन घ्या. तुमचा कॅन्सर हा जो आजार आहे ना, तो निम्मा आजार तर तुमचा तिथेच निघून जाईल स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शन घेतल्यानंतर. त्यानंतर केंद्रातच तुम्हाला कॅन्सरवर काही सेवा दिली जाते, जी की हेच मी तुम्हाला सांगते, धुमावती मातेचं मंत्र वगैरे, ते तीर्थ प्राशन करणं वगैरे, प्लस तुम्हाला उपाय दिले जातात हेच की जे रानभेंडीची मुळी वगैरे उगाळून त्याचं चाटण पिऊन घ्यायचं वगैरे, हेच उपाय सांगितले जातात. तर त्यांची सेवा घ्या, त्यांचे मंत्र, काही दैवी उपाय घ्या आणि तुम्ही आपल्या त्र्यंबकेश्वरला डॉक्टरांकडे जाऊन तुमचे रिपोर्ट दाखवून त्यानुसार तिथे उपचार घ्या. यातून खूप पेशंट आपल्या गुरुमाऊलींनी बरे केलेले आहे. तुम्ही जे कराल ते अगदी विश्वास ठेवून करा. खरंच तुम्ही कॅन्सर या रोगापासून पूर्णपणे मुक्त व्हाल म्हणजे व्हालच, कारण आपल्या गुरुमाऊलींनी 3 लाख कॅन्सरचे पेशंट यातून बरे केलेले आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही दिंडोरीला जा आणि त्याच्यावर सेवा घ्या. तुम्ही नक्कीच कॅन्सर मुक्त व्हाल अशी माझी पूर्णपणे अपेक्षा आहे. तर आज मी जी तुम्हाला कॅन्सर विषयी माहिती दिली, जे उपाय सांगितले आणि त्याचबरोबर जे काही दैवी उपाय सांगितले, ते जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजे माझे यापुढीलही जे काही माहितीपूर्ण व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील. तर आजच्या दिवशी बस एवढंच. श्री स्वामी समर्थ.